तर आपण आलेलो आहे मिस्टर दिनेश जाधव सरांबरोबर. पुण्याबद्दल काय तर सांगा ना सर. पुणे हे शिक्षणाचे माहेरघर आहे. पुण्यामध्ये भरपूर विद्यार्थी हे बाहेरून शिकण्यासाठी येतात. अच्छा, इथं कुठं फिरायची जागा आहेत का? फिरायचे आहेत ना, भरपूर आहेत. कुठला सारसबाग आहे पुण्यामध्ये, दगडूशेठ गणपती आहे, शेगर आहे जवळपास. अच्छा. भरपूर असे ठिकाणे आहेत. इथं सासवडच्या इथं अलीकडे कालिपनाथ मंदिर आहे. अच्छा, तुम्हाला आजकालचं म्हणजे आजकालच्या शिक्षण पद्धतीमध्ये तुम्हाला काय असं चेंज करू वाटतं? स्कूल सिस्टम जे आपल्याला शिकवतं, शिक्षण पद्धती म्हणजे आता व्यवसाय झालेला आहे एक प्रकारे. मोठ्या प्रमाणात फी वाढलेली आहे. शिक्षण पद्धतीमध्ये हे झालेलं आहे, काय म्हणता येईल आपल्याला, एक व्यवसाय झालेला आहे. हा. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून बघितलं तर संस्थाचालक जे आहेत अफाट फी वाढवलेले आहे. आपल्याला बघू शकता आपण इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी असतील त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फीचं हे आहे, कॉम्पिटिशन वाढलेलं आहे. अच्छा, पालकांमध्ये पण विद्यार्थ्यांमध्ये पण ते विद्यार्थ्यांवर बोजा लादला जातो. त्या संदर्भात विद्यार्थी पण आता हे झालेले आहेत, त्यांचं खच्चीकरण झालेलं आहे जवळजवळ पालकांचं पण, नाही का, कोणत्या शाळेत घालावं, काय करावं, किती फी भरावी. एक डोनेशन बघितलं तर आपण पहिलीच्या विद्यार्थ्याचं बालवाडीचे 1 लाख रुपये डोनेशन, 1 लाख रुपये फी आहे. बरोबर, चांगल्या शाळेत घालायचं म्हणलं तर सर्वसामान्य पालक जे आहेत त्यांना हे शक्य नाही आहे. अच्छा, आणि मराठी शाळेत घालावं, जिल्हा परिषद घालावं. आजूबाजूचे लोक जे असतात त्यांचा मुलगा एक इंग्लिश मिडियमला जात असतो, आपला मुलगा जिल्हा परिषद शाळेत जाणार, त्याच्या पालकांवर पण दबाव असतो. बरोबर, ते आता पीटीए करून ते इंग्लिश मिडियमला घालतात. मग त्या मुलाला ते जमतंय का नाही, आपल्याला हे नसतंय, आपण शिकू शकत नाही मराठीमधनं, इंग्लिशमधनं. आपली मराठी तिथं इंग्लिशमध्ये शिकवतात, त्या मुलाला काही समजत नाही. बरोबर, ते दुधा मनस्थितीमध्ये मुलगा बी असतो, आपण बी दुधा मनस्थितीमध्ये काय करावं काय नाही, नाही का. एवढे पैसे बी घालवलेत, मुलाला बी काय येत नाही, तिथनं काढता बी येत नाही, मराठी शाळेत टाकू बी शकत नाही, कारण पैसे भरलेले आहेत ऑलरेडी. बरोबर, आणि इथून पुढे बी भरतच असतो, नाही का. आपल्याला वाटतं आपण नाही केलं ते विद्यार्थ्यांनी करावे, आपल्या मुलांनी करावे. बरोबर, या दुधा मनस्थितीमध्ये हे सगळं चाललेलं आहे. अच्छा, त्यामुळे आता सरकारने थोडेसे लक्ष दिलं पाहिजे. मराठी शाळांचे ते शिक्षक जे आहेत ते कसे सुधारता येतील, शिक्षण पद्धतीमध्ये काय चेंज करता येतील बघावं असं मला वाटतं. अच्छा, महाराजांबद्दल तुम्हाला काय बोलायचं? छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल, हो, छत्रपती शिवाजी महाराजांचं असे महाराष्ट्र राज्य आहे, आपला देश आहे. आणि हे देतो म्हणावा, आपण त्याला खाली आणू शकतो. आपण हा दिवस बघतोय असं मला तर वाटते. शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य निर्माण केलं आहे, ते स्वराज्य हे त्यांच्यामुळेच आहे असं मला तर एकंदरीत वाटतं आहे. अच्छा, स्वराज्य म्हणजे काय? स्वराज्य म्हणजे स्वराज्याचे भाषा जे आहे, लोकांकरवी लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजे स्वराज्य. जे म्हणजे जनतेचं राज्य आहे, पब्लिक सर्वांचं राज्य आहे, हुकुमशाही नाही. इथं जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी जे आहेत ते राज्य करतात, लोकांसाठी ते हे करतात, स्वराज्य अशी कल्पना आहे. अच्छा, तुम्हाला वाटतं का आपल्या लाईफमध्ये पण एक स्वराज्य असेल? तसं म्हणता येईल ना, आपण एक स्वराज्यच आहे. म्हणजे आजकाल आपण जे बिझनेस करतोय तर महाराष्ट्रीयन माणूस नाही करत, तो जॉबमध्येच का घुसतो, त्याच्या पण स्वतःच्या लाईफचं एक स्वराज्य आहे ना. काय वाटतं तुम्हाला? नाही, आत्ताची परिस्थिती जर बघितली, बिझनेस व्यवसाय म्हणजे नोकरी, आपण जास्त करून मराठी माणूस जो आहे तो नोकरी करण्याच्या भानगडीत करतो, स्वतःचा व्यवसाय वगैरे करायचं डेअरिंग करत नाही, असं जे आहे ते बी बरोबर आहे. कारण आपल्या वगैरे जो मोठ्या प्रमाणात भांडवल उपलब्ध पाहिजे, समोर लोकांचं थोडं भांडवल उपलब्ध नसेल तर माणूस काय करतो, सुरुवातीला छोटीफार नोकरी करतो, त्यातनं काय आपल्याला वरती येता येईल का तिथं प्रयत्न करत असतो. प्रत्येकाला बिझनेस पण शक्य नाही. बरोबर आहे. आता मराठी माणसांनी कसं उतरायला पाहिजे बिझनेसमध्ये? छोट्या व्यवसायापासून सुरुवात केली पाहिजे. जे प्रक्रिया केलेले व्यवसाय असतात, म्हणजे आपण साधारण हे घेऊ, कणीस विक्रीचं हे घेऊ, ज्यावेळेस आपण बाजारात कणीसचं घेऊ, ते भाजून ते विक्री करा. त्यातून जो प्रॉफिट भेटणार आहे तो जास्त असणार आहे. दिसताना व्यवसाय तो छोटा वाटेल, चहाची टपरी टाकलेली असेल, चहाच्या टपरीमध्ये चहाच्या मध्ये मोठ्या प्रमाणात हे आहे, फायदा आहे. आपण तो बी बघू शकता. एखादा चहा विक्री करणारा व्यावसायिक असेल, तो बी दिवसाला 1000, 2000, 5000, 10,000 रुपयापर्यंत कमवतो आरामात. पण आपण जे एखादी नोकरी करत असेल तर जे महिन्याला किती 15,000 ते 20,000 रुपये पगार, त्यासाठी महिनाभर काम करणे, त्यातले ते तुम्ही जे काही विकली ऑफ असेल त्यातनं ते पैसे कमी करतात. तसं नाही, तुम्ही व्यवसाय जर केला तो दटून केला पाहिजे, तुम्ही त्यात तुमचं वरचं सर्वस्व दिलं पाहिजे, त्यावेळेस तो व्यवसाय पुढे जाणार आहे. अच्छा, आता ते आयफोनला 1.5 लाख रुपये घालण्याच्या आधी काय विचार नाही करत, 10,000चा बिझनेस टाकण्याच्या आधी असा का विचार करतात की यार 10,000 रुपये? काय वाटतं तुम्हाला ह्या मानसिकतेबद्दल?
प्रत्येकाचे विचार करण्याचे सरणे वेगवेगळे असू शकते. अच्छा. बऱ्याच जणांना वाटतं की चला हाऊस म्हणून घेतात, हम्म, 1-1.5 लाख रुपयाचं आयफोन घेतात, पण हे व्यवसायात तेच गुंतवायचं म्हणजे तर नाही गुंतवत बरेच जण. हम्म, तर भीती वाटते की बुडाल तर लोक काय म्हणतील, मी हा कसा व्यवसाय करू बाबा, अच्छा. ही भीती बी आहे. मानसिक मराठी माणसाची परिस्थिती तशी आहे मनस्थिती हम्म, की लोक काय म्हणतील बाबा. हम्म, मी जर चहाची टपरी टाकली किंवा मी पान टपरी टाकली, एखाद्या बारका छोटासा व्यवसाय केला तर लोक काय म्हणतील या व्यक्तीने, पण बरेच जण ते नाही करत. जे रुटीन आहे हम्म. त्या नोकरी वगैरे ते बघत असतात. अच्छा. आता तो माइंडसेट कसा मारायचा, लोक काय म्हणतील, तो माइंडसेट म्हणजे आता आपली जी मेंटॅलिटी झाली, लोक काय म्हणतील, त्या गोष्टीला कसं मारायचं. जास्त विचार नाही केला पाहिजे लोकांनी बी. हम्म, देव म्हणजे लोक कसं देवामध्ये पण काहीतरी वाईट हे करतात नाही का, देवाला हा. पण नाव ठेवणारे लोक आहेत. हो. त्यामुळे आपल्याला काय योग्य वाटतंय, हम्म, आपल्याला जे बरोबर वाटतंय तेच आपण करावं. अच्छा. त्या दृष्टीने आपण पुढे जात राहावं असं मला ते वाटतं. अच्छा. थँक्यू, धन्यवाद काका. थँक्यू. जय शिवराय. तुमचा बिझनेस आहे का, जॉब आहे? जॉबला आहे. जॉबला आहे का? थँक्यू. मग बिझनेस उघडणार आहे का नाही? चालू आहे. आज जय शिवराय, जय शिवराय. आय हॅव बीन गाइज, आय एम कम विथ Pratham, tell me about how to speak English. You can learn English by reading. For that, I take my dinner. And again, I go to a round. For that, I take 1 kilometer round. Okay. For daily 10,000 steps. 10,000 steps? Yeah. Really? I What track the my daily fuck? steps. You can check here. Show me. Today's 10,000 steps daily. Daily is 10,000 steps. You can see here. Show. Today's midnight is 9,300 something. 9,300 something is So, today. Till What the? going to home, Okay. we 11,000, 12,000. My And I can give me 15,000. 15,000. Yeah. Okay. So I want to ask you, what is your biggest challenge right now? That you think Biggest challenge your biggest is fear? To compete myself and improve Okay. use more skills. What type of person you are? Socially introvert or extrovert? What do you count yourself? Basically, you can both. Sometimes I am introvert and sometimes I am social. Okay. So did you actually try to become social? Go to talk to new people, like I'm come to you. So basically, You like that? I talk to, I meet daily new persons in my gyms, college, and day to day my life. But sometimes I am not in that place. Why? Basically, I focus on myself doing that. So if somebody wants to talk with me or want to know about me or about fitness, so I can tell them, guide them about fitness. And if someone is interested, then I am tell that this is the thing you can do. Okay. I'll tell you one cheat code actually. Whatever you wanted to do in your life, like you want to speak English, what is the greatest right now, what is the challenge you are facing in English? Tell me. That you think it is a challenge. In my day-to-day life, I talk in English very less. So basically, I talk in Hindi mostly. Very Marathi because it's my mother tongue. So I think lots of person faces English talking in our generation now. Yeah. Because in colleges and outside social area, so people are like the amount of speaking of Marathi is less in the Maharashtra now I see. Yeah. But talking of in Hindi is more. Yeah. And people think that if you are talking in English, you are a good person or maybe you are a nice person. Okay. But if speaking in Marathi or Hindi, then it seems to that like you are a low category person or Okay. you don't know how to speak. Okay. One more question is there. What challenge you are facing by speaking English? So I am not facing Any challenge? Any challenge in the first time I think that speaking English you maybe get cracked or break some, you don't know how to speak or you know what is the word you want to speak. People maybe uncomfortable in that speaking. They like to speak in mother tongue. Yeah. Mother tongue. I'll tell you a cheat code. The cheat code is like this word. What is this? You are loser. Yeah. Whatever you wanted to learn in this way, like become the biggest loser in that thing. So it will close your mindset of the overthinking mindset. You want to become like lifting your weights, right? Yeah. How much you are lifting right now? How much kilo? So in chest press I can lift 35 kg. 35. Dumbbell press and in bench press I can lift 50-60 kg. 50-60. Increase with that with 10 and just do think you are a very loser person. Not in kind of that way, but think in that way that you are going to be lifted. Yeah. You got it?
So I'm going to tell that in every time you think that if you are a loser, so it's Bro. not like that. Actually, Taking small step every day, yes, it get a big success in your life. yeah. Because what I'm just decided, like I just cracked the code of the mind, overthinking. Like every time I go and talk to someone else, my mind create barriers. It's like what people think of you, nervousness, this thing. That who's In- that person? Yeah. and what they talk about you. So the people who want to improve socializing, I'm proving this, guys. Rejection do not stop you, and nervousness do not stop you. It's okay to feel in that bitch part, but don't okay to stop you that bitch part, right? What do you think about if you feel nervous? You give me any tips how to talk to people. If I still feel nervous, can you give me any tip? So I think in the first time you get nervous, but if you talk, if you didn't talk and take a chance or take a one step, then in your life you can get a success or you can't get other step. Yeah. So I think you should take a step Yeah. every time. Yeah. And actually, guys, one more thing is that just try to take action. Start to take action. Do not give a fuck about just sit there. Bro, you have a lot of knowledge, okay? And you sit there and just shut up and do not speak anything. You don't get value. It's all about even like it's like you have Ferrari, okay? And the Ferrari is in your garage, so it don't have any value, right? You don't have a limit, but even if you have lots of knowledge or you have lots of money, if you don't show people that what is your talent, what is your profession, so they will not get anything from you. Definitely. You have to show people that you are rich, or I don't say that you have to take ego or something Yeah. like this, but if you want to prove yourself, you must try to expose, or maybe you should tell them that this thing happens. Okay, guys. At the end, this is the end of the video. I will tell him 2 channels. First is bro Justin Mark. This is channel that will transform you completely. Second is a Hamza. You know Hamza, self-improvement person. You need it. And third is Far From Average. This is the 3 channels that will transform you completely. Okay, try this. And one more thing I want to tell you.